शिवसई मंगलम दिग्रस 3 वर्षाकरिता भाड्याने देणे आहे। 35 बाय 100 व 50 बाय 120 चे 2 हॉल, 9 प्रशस्त रूम, स्पेशल किचन, नैसर्गिक वातावरणात असलेले भव्य लॉन असे सर्व सोयीयुक्त शिवसई मंगलम 3 वर्षाकरिता भाड्याने देणे आहे। संपर्क मोबाईल क्रमांक 87 88 54 24 55 व 92 84 23 19 52, नवीन बसस्थानकाच्या मागे दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याने दिग्रसमध्ये भाजप शिवसेनेचे निषेध आंदोलन। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध केल्याच्या निषेधार्थ दिग्रस शहरात भाजप व शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदविला। महिलांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे ही काळाची गरज असून अशा महत्त्वाच्या विधेयकाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या। आंदोलनात भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले। महिलांच्या सन्मान व हक्कासाठी भविष्यातही लढा सुरू ठेवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला। या आंदोलनात शिवसेना व भाजप पक्षाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। महिला आघाडीचे आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत। आज आपण इथे जमलेले आहोत कारण की आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांसाठी पुष्कळशा योजना आणल्या। त्यात महिलांसाठी एसटीचं अर्ध तिकीट, त्याच्यानंतर आम्ही लाडकी बहीण, लखपती दीदी या सर्व योजना त्यांनी आपल्याला दिल्या। पण लोकसभेमध्ये जेव्हा आपलं बिल पास करायचं होतं महिला आरक्षणाचं, त्यात काँग्रेसने विरोध केला। त्या काँग्रेसच्या विरोधमुळे आमच्या महिलांना जो फायदा होणार होता आरक्षणाचा महत्त्वाचा, तो महिलांसाठी तो फायदा मिळत नाही। त्यासाठी आम्ही सर्व महिला, दिग्रसच्या महिला आघाडी, दिग्रसच्या बचत गटाच्या महिला, नगरसेविका सगळ्या आम्ही काँग्रेसचा निषेध करतो। निषेध निषेध निषेध। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजप शहर अध्यक्ष या भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष या नात्याने उभी आहे। आज आम्ही सर्व महिला इथं जमलेलो आहोत। आमच्या सर्व पक्षांनी 33% महिलांसाठी जे आरक्षण आणलं होतं, तर ते आरक्षण लागू झालं पाहिजे होतं, परंतु काही विरोधी पक्षांनी या बिल पास होऊ दिला नाही, कारण ते त्यांच्या घरच्याच महिलांना पुढे जाऊ देण्याची इच्छा आहे त्यांची, आणि बाकीच्या पक्षांचा त्यांनी विचार केला नाही। तर पूर्ण पक्षांचा विचार करून सर्व जाती, धर्म, समभाव या नेत्यांनी हे कार्य केले पाहिजे होते आणि असा हा बिल पारित केला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।